नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा परत एकदा एका नवीन प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोल्हापूर येथून शाहूवाडी मलकापूर असा संपूर्ण प्रवास करणार आहोत. आता आपण आहोत कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे. ही शिवाई चाललेली आहे, ती सुद्धा रत्नागिरीला चाललेली आहे व ही श्री राजमाता जिजाऊ नवीन बस आलेली आहे कोल्हापूर बसस्थानक. ही आहे श्री राजमाता जिजाऊ बस नवीन कोल्हापूर नरसेवाडी मुक्कामला, नरसेवाडी कोल्हापूर रत्नागिरी. ही एक नवीन कोल्हापूर आदमापूर पणजीसाठी गाठ लागलेली आहे बघा. उन्हाळी ज्यादा असेल. गारगोटी आगारातर्फे चालवण्यात येते. आदमापूर श्री बाळूमामा देवस्थान येथून कोल्हापूरला येते. कोल्हापूरमधून गारगोटी कडगाव आजरा. आपण ती श्री काकवादेवी घाट मार्गे गारगोटी ते आजरा प्रवास केला, त्या रस्त्याने जाणार. आजरामधून आंबोली घाट, सावंतवाडी, नंतर पणजी. सकाळी आत्ता 8:45ला इथं गाड्या आल्या. 9ला निघेल पणजीसाठी. ही गाडी आता मलकापूर लागलेली आहे. मलकापूर कोल्हापूर मलकापूर या गाडीने आता आपण प्रवास करूया. आपल्या प्रवासाचा अंतर असणार आहे 47 किलोमीटर व आपल्याला 2 तास वेळ लागेल प्रवासासाठी. 9:45 वाजता आलेत व आता आपण कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून निघत आहोत मलकापूरच्या दिशेने. कोल्हापूर बसस्थानकातून निघालो. बसस्थानकातून निघाल्यानंतर इथून उजव्या बाजूला गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4साठी जातात, पुणेसाठी वगैरे बाहेर पडण्यासाठी. गारगोटी कोल्हापूर पुणे, मुरगुड कोल्हापूर मुरगुड. कोल्हापूर ते मलकापूर 91 रुपये तिकीट दर आहे एका व्यक्तीसाठी. कोल्हापूर पन्हाळा कोल्हापूर. रंकाळा उपरी रंकाळा. 8313 कोल्हापूर नांदारी कोल्हापूर. ही एक सजवलेली गाडी आहे. मागच्या व्हिडिओत एकची दाखवली कोतोलीसाठीची गाडी. इथं जे कोल्हापूर आगारात बस प्रेमी आहेत त्यांनी सजवलेले आहे. आता आपल्याला पंचगंगा नदी आली. डाव्या बाजूने येऊन उजवीकडे वाहत जाते. डाव्या बाजूला कोल्हापूर शहराच्या बाहेरून आता आले व पुढे इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ व नरसेवाडी येथे आपल्या कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम आहे. कोल्हापूर कण्हेरी कोल्हापूर. कोल्हापूर सोडल्यानंतर आता पहिलं गाव आलेलं आहे आंबेवाडी. त्या बाजूला प्रयाग चिखली गाव आहे. आपल्याला वाटेत जी गावे लागणार आहे ते कोल्हापूर नंतर आंबेवाडी, त्यानंतर केरली फाटा, केरले, वाघबेपर्यंत आपण कोल्हापूर ते पन्हाळा या प्रवासामध्ये दाखवलेलं आहे. वाघबेच्या पुढे आंबवडे, त्यानंतर बोरपाडे फाटा, नावली, पैजारवाडीच्या पुढे आवळी, बोरवडे फाटा, कुटाळवाडी, दोनोली, बांबवडेनंतर आपल्याला कोगवे, बजागेवाडी फाटा, हिरेवाडी, करंजोशी, त्यानंतर शाहूवाडी तालुका आला व येळाने शेवटी मलकापूर. बाजूला रजपूतवाडी. आता केरली फाटा आलेला आहे. उजव्या बाजूला श्री ज्योतिबा मंदिरासाठी तुम्ही जाऊ शकताय त्या रस्त्याने. देवरुख लातूर, रत्नागिरी अक्कलकोट. डाव्या बाजूला ही कासारे नदी आहे. पंचगंगा नदीची उपनदी आहे कासार नदी.
रस्त्यापासून जवळच आहे, त्यामुळे पूर आला की या रस्त्यावरती पाणी येतं व कोल्हापूर ते मलकापूर हा संपर्क तुटतो. दोन्ही बाजूने वडाच्या झाडाची पारंब्याची कमान झालेली पाहू शकता. ही आता काही मोजकीच झाडं शिल्लक आहेत या रस्त्यावरती. पुढे आपल्याला रस्त्याचं रुंदीकरण केलेलं आहे. समोरून एक बस आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यावरील कोल्हापूर. केरले हे गाव आलेलं आहे. इथून डाव्या बाजूला रस्ता आसुर्ले, कोर्ले तर्फे ठाणे, उत्तरे वाघवे तसेच कोलोली नांदारीसाठी रस्ता जातो. मगाशी जी आपल्याला गाडी दिसली नांदारी ती इकडून चालते. आजचे आपले प्रवासाचे चालक दादा मागे गाडी पूर्ण भरलेली पाहू शकता. आपले जे चालक दादा आहेत त्यांचा 15 वर्ष विना अपघात सेवेचा किल्ला आहे. त्यांच्या शर्टवरती पाहू शकता. 15 वर्ष विना अपघात सेवा म्हणजे ही काही छोटी गोष्ट नाही आहे. इतके अनुभवी चालक आपल्या एस टी महामंडळात सेवा देत आहेत. पुढून रत्नागिरी शिवशाही आलेलं आहे बघा. रत्नागिरी कोल्हापूर, रत्नागिरी कोल्हापूर शिवशाही. केरले हे गाव आलेलं आहे. दगडापासून विविध आकाराच्या मूर्त्या बनवण्यासाठी केरले हे गाव प्रसिद्ध आहे. तुळशीचा कट्टा, विविध आकाराच्या मूर्त्या. वाढ बस. आता हा पडवळवाडी थांबा. आता इथे उजव्या बाजूला एक झाड होतं ते कापलं. मागच्या व्हिडिओत असेल पूर्ण खूप. इथून आपल्याला आता उजव्या बाजूने राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू होते पूर्ण मलकापूर रत्नागिरीपर्यंत. हा जो महामार्ग आपल्याला आत्ता लागतोय तो नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 आहे. आता हा छोटासा वाघबीळचा घाट सुरू झाला. वाघबीळ बस थांबा डावा बाजूला. मागच्या आपण कोल्हापूर ते पन्हाळा या प्रवासामध्ये इथंपर्यंत आपण प्रवास दाखवलेला आहे या रस्त्याचा. वाघबीळ येथून पुढे निघलो आहोत. सरळ पुढे पन्हाळा, उजवीकडे आपले शाहूवाडी मलकापूर. रत्नागिरी भूम आकाराची ही गाडी असते, मुक्कामी असते रत्नागिरीला. समोर जो आहे तो पावनगड आहे व त्याला लागून इकडे पन्हाळागड आहे. पावनगड रत्नागिरी बेळगाव. आता समोर दिसतोय तो पन्हाळागड आहे आणि हा मागे पावनगड. त्या इकडे
आरे बुरुज, पुसाटी बुरुज, दौलती बुरुज, दुतोंडी बुरुज या बुरुजावरून हा पूर्ण परिसर वर रस्ता दिसतो. जुना रस्ता एवढाच होता. आता वाघबेदा घाट उतरत आहोत. पलीकडे आता आपल्याला थोडंसं पुढे बोरपाडे फाटा लागणार आहे. अशा पद्धतीनं काम उभारून वर पूल उभारणीचं वर रस्त्याचं काम चालू आहे. तर त्या बाजूला तिथपर्यंत आपल्याला बोरपाडे फाटा आला. रस्ता असं इथून मधून दरीतून परत पुढे आपल्याला लागणार नाही. जुना रस्ता हा होता. बोरपाडे फाटा उजव्या बाजूला बोरपाडे, शहापूर, कोडोली, वारणानगर, तळसंदे, वाठारसाठी रस्ता जातो उजव्या बाजूला. आपण सरळ पुढे जाणार. समोरून गाडी आलेल्या आहे. कोल्हापूर पिशवी कोल्हापूर. 10:30 वाजता आपण बोरपाडे येथे पोचलो आहोत. पाऊण तास लागला आपल्याला इथे यायला. आता नावली हे गाव आलेलं आहे. बस थांबा. समोर हे राजमाता जिजाऊ रत्नागिरी मिरज. आता इथं नावली गावातून उजव्या बाजूला देवाळे या गावाचा ते रस्ता जातो. हा बाजूला पूर्ण पन्हाळागड दिसत आहे. या इथपर्यंत आहे. पूर्ण पन्हाळ्याला वळसा घालून आपण पुढे जात आहोत. आता पन्हाळा गडाच्या उत्तर बाजूला आता आपण आहोत. मलकापूर कोल्हापूर मलकापूर. आता पैजारवाडे गाव येथे उजव्या बाजूला आहे. जे उजव्या बाजूला मंदिर आहे ते कासवाच्या आकाराचं ते मंदिर आहे. श्री चिले महाराज यांचं मंदिर आहे उजव्या बाजूला. रत्नागिरी आंबेजोगाई पैजारवाडे ग्रामपंचायत पैजारवाडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. पैजारवाडीतून निघलो आहोत.
चालक दादा ते पैजारवाडचे आहेत. त्यांचं नाव आहे श्री विश्वनाथ चिले. समोरून बस आली बा BS4 मधील आहे, मलकापूर कोल्हापूर. ते आता आवळी फाटा उद्याबाला आवळी हे गाव आहे. आतमध्ये 1 किलोमीटर आहे. बोरिवडे फाटा डाबाला बोरिवडे. लांजा अक्कलकोट लांजा आगाराचे. बोरिवडेच्या पुढे एका बाजूस काम झालंय, दुसऱ्या बाजूस काम चालू आहे. पूर्ण सगळा डोंगर फोडून रस्ता केलेला आहे बघा. पुढे उड्डाणपुलाचं काम झालेलं आहे बघा. अंतिम टप्प्यात काम आहे. आता कुटाळवाडी हे गाव आलेलं आहे. जुना रस्ता किती निसर्गरम्य आहे पाहू शकता, गावागावातून जाणारा. आता नवीन रस्त्यात काम ते चालू आहे, तो बाहेरून रस्ता आहे. काही ठिकाणी गावाच्या बाहेरून उड्डाणपूल आहे व काही ठिकाणी डोंगर फोडून रस्ता केलेला आहे. कुटाळवाडी आता शाहूवाडी तालुका चालू झालेला आहे. इथून डोनोली आता गाव येते. डोनोली गाव आलेलं आहे. आता जरासच पुढे बांबोडे मुख्य गाव आहे. डोनोली झाल्यानंतर डोनोली. 'बांबोडे गाव आलेलं आहे. डोनल झाले लगेचच बांबोडे हे गाव आहे. मागच्या वेळेस आपण मिरज रत्नागिरी प्रवास केला, त्यावेळेस आपण इकडून उजव्याबाजूनं वाडेचरण शिराळमधून वाडेचरण मार्गे इथं आलो. त्या बाजूला हा जो रस्ता आहे तो पिशवी या गावासाठी जातो, जो की आपण सोनवडे पिशवी मगाची आपल्याला कोल्हापूर पिशवी गाडी भेटते ती येत होती. मलकापूर कोल्हापूर मलकापूर कोकरोड बांबवडे ही गाडी. 1 तास झाला आहे प्रवास सुरू करून आपण आता आपण बांबवडे या मुख्य गावात पोचलो आहोत. तर गाडी तर पूर्ण मोकळी झाल्या व आता पूर्ण भरत आहे बांबवडेमधून. अजून एक आपल्याला पाऊण तास लागेल मलकापूर येथे जाण्यासाठी. 2 मिनिट थांबून बांबवडे येथून निघत आहोत मलकापूरच्या दिशेने. बांबवडे झाल्यानंतर आता लगेचच गोगवे, बजागेवाडी, भैरेवाडी, त्यानंतर करंजोशी, शाहूवाडी, येळाणे, मलकापूर. प्रासंगिक करारावरती बस आलेले आहे. इथे ग्रामपंचायत कार्यालय बांबवडे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. बांबवडे गावासाठी बाह्य वळण रस्ता आहे, तो आपल्याला पुढे लागतो. शिराळ्याकडून येताना बाहेरून आपल्याला तिथं भेटतो. आता जराचं पुढे गेल्यावर आपल्याला लागेल बाह्य वळण रस्ता. तलाव बघू शकताय बांबवडे येथील. आता पाणी जरा कमी आहे, पावसाळ्यात आणि पूर्ण भरेल. हा इथं उजव्या बाजूनं बांबवडे गावासाठी बाह्य वळण रस्ता आला राष्ट्रीय महामार्गाचा.
पुन्हा राष्ट्रीय महामार्ग चालू आहे. मागच्या वेळेस आपण प्रवास केला होता त्यावेळी पण मी इथल्या रस्त्याचं जेवढं काम चालू आहे ते दाखवलं होतं. आता आपण बघू शकता एक मार्ग पूर्ण होत आले आहे, दुसऱ्या बाजूचं पण काम चालू आहे. समोर डोंगर बघू शकता, परंतु हे डोंगर पूर्ण मोकळे आहे. त्याच्यावरती काही झाडे वृक्ष वगैरे नाही, पूर्ण मोकळे डोंगर आहेत. त्याचे डाव्या बाजूचे गोगवे गाव. पाटणे सावे एक बस आले. रत्नागिरी विजापूर मिरजमधून आपल्या जाणार. रत्नागिरी कोल्हापूर हातकणंगले सांगली देत नाही, मिरजमध्ये थेट जाते. जयसिंगपूरमध्ये थेट मिरज व विजापूर. आता डाबाला बजागेवाडी पुढे आहे. त्या रस्त्याने जरा पुढे गेलं, बरोबर डोंगराच्या काठावर. तर या बाजूचं कॉन्क्रीट केलेलं आहे. ते उजव्या बाजूला भैरेवाडी गाव व तसेच उजव्या बाजूला रस्ता सावे या गावासाठी जातो. रत्नागिरी तुळजापूर हे भैरेवाडी गाव. त्या पद्धतीनं हा इकडे डोंगर कोकणला आहे रस्ता नवीन रस्त्यासाठी व हा जुना रस्ता. हा जो जुना रस्ता आहे त्याच्यामध्ये पूर्ण निसर्ग सौंदर्य दिसत होतं व बाजूची शेती ते व्यवस्थित आपल्याला पाहायला भेटत होतं. आता नवीन रस्त्यामध्ये हे सर्व आपल्याला बघायला नाही भेटणार. मलकापूर कोल्हापूर करण जोशी हे गाव येते. करण जोशी हा उजव्या बाजूला रस्ता ससेगाव सावर्डे खुर्द व सावेसाठी जातो. पुढे नवीन बस गेले. करण जोशी
हे गाव झालं. हा मध्ये ओढा आहे, तो ओलांडले की लगेचच शाहूवाडी हा तालुका आहे. शाहूवाडी हे तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे, परंतु मलकापूर येथे आपलं बसचा आगार आहे. अशा पद्धतीचे कमांडर ही जी जीप आहे ही आपल्या भाड्यासाठी वडापसाठी वापरतात. शाहूवाडी तालुक्यामध्ये आपण पोहोचलो आहोत. करवीर म्हणजेच कोल्हापूर तालुक्यातून आपण शाहूवाडी तालुक्यामध्ये पोहोचलो व आपला शाहूवाडी तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक तालुका पूर्ण झाला. ते बस थांबा आहे, शाहूवाडी बस थांबा. 11:25 झाले आहेत व आता आपण शाहूवाडी येथे पोहोचलो आहोत. शाहूवाडी येथून निघत आहोत. आता जवळच आहे, अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटर आहे. एक वळण झालं येळाणे गावचं की लगेचच मलकापूर आलं. हे आता येळाणे हे गाव आहे. ह्या दोन उताराला लगेचच मलकापूर गाव लागते. संगमेश्वर अक्कलकोट बस. रत्नागिरी हुबळी कर्नाटक राज्यात जाणारी बस. आता आपण जरासं पुढे गावात जाणार, मलकापूर गावात, व नंतर तिथून वळून मुख्य बस स्थानकात तिथे येणार. हा एक पूल आहे, तो एकदम जुना पूल आहे. आता इथं डाबाला रस्ता येळवण जो आहे अनुस्कुरा घाटमार्गे राजापूरसाठी जातो. या इथे गाडीने वळण घेतलं व आता आपण वळून पुन्हा मलकापूर बसस्थानकात जाणार. गावामध्ये आतमध्ये तिथं जाऊन फिरून आलो. गोल पोचलो आहोत आपण शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे. मलकापूर बसस्थानक मलकापूर. 11:37 आपण पोचलो आहोत मलकापूर बसस्थानकात. आपली बस समोर लागलेली आहे. बाजूला ती गुहागर कोल्हापूर बस. ही बस चांगली सजवलेली आहे, परंतु पुढील बंपर थोडं तुटलेलं आहे. पोहोचलो आहोत आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर या ठिकाणी. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. समोर ही श्री राजमाता जिजाऊ बस लागलेली आहे, आत्मापूर रत्नागिरी. आपल्या पुढे आलेली ती मगाशी करंजोशीमध्ये. आणि ही पावस कुरुंदवाड उन्हाळी जादामध्ये कुरुंदवाड आगाराचे. मलकापूर बस स्थानक वेळापत्रक. कोल्हापूर, नाशिक, परळ, पुणे, गुहागरसाठी. इचलकरंजी, धोपेश्वर, भेंडोडे, गावडे. मलकापूर बसस्थानक बाहेरची बाजू व इमारत. या पण आत जाण्यासाठी मार्ग. इकडे आरक्षण कक्ष, खिडकी आहे. या बाजूला वाहतूक नियंत्रण कक्ष आहे. इकडे वेळापत्रक. इकडे बस उपाहारगृह आहे. इकडे समोर बस लागते.